इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती. हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं. मला कळत नाही की देवेंद्रजी फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे काय अडकले. हे अडकले ना. आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल. महाराष्ट्रालाही आवडणार नाही. तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केला आहे. माझं एवढंच मत आहे, मी इतिहासकार नसलो तर आत्तापर्यंतचा इतिहास वाचला, ऐकला. बाबासाहेब पुरंदरेंकडून शिवाजी महाराजांनी लूट सुरतची केली. स्वराज्यासाठी रसद गोळा करणे याला कूटनीती म्हणतात, आक्रमण म्हणतात, लूट नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते. या नेहरूंच्या विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना ते कोण समजावणार. मुळात लूट हा शब्द मान्यच नाहीये. लूट परकीयांनी केली. तैमूर लंग पासून ते अहमद शाह अब्दाली पर्यंत खऱ्या अर्थाने लूट केली आणि ते लुटारू होते. जगातला पहिला राजा आहे की ज्यांनी एखाद्या अधिकाऱ्याकडनं किंवा त्या सुरतेमध्ये परमुल्कातल्या श्रीमंत माणसाकडनं युद्ध खर्च वसूल केला, त्यांना पावती दिली आहे. त्यामुळं सुरतेची लूट किंवा लुटारू म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.